नमस्कार. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता नवीन वर्ष आपलं सुरू होतंय, परंतु या नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या नाही, जुन्या वर्षीच्या शेवटाला आपल्याला ना एक नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन कसली आहे? तर 4थी आणि 7वीच्या जे काही स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आहेत त्यांचे डेट अनाऊन्स झालेले आहेत. ठीक आहे. मग आता त्यांच्या डेट्स काय आहेत? आपल्याला ऑलरेडी माहिती होतं 5वीच्या आणि 8वीच्या ज्या डेट आहेत त्या 5वी आणि 8वीच्या डेट ऑलरेडी आलेल्या होत्या आपल्यापर्यंत. ठीक आहे. ती काय होती? तर 22 फेब्रुवारी 2026 होती. आता नवीन आपल्याला जी नोटिफिकेशन आलेली आहे ती काय आहे? तर 4थीची आणि 7वीची जी एक्झाम आहे ती 4थीची आणि 7वीची एक्झाम होणार आहे 16 एप्रिल 2026ला. ठीक आहे. 16 एप्रिलला आपली ही एक्झाम होणार आहे. मग आता ही जी आपली एक्झाम आहे या एक्झामसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत आपली स्कॉलरशिपची बॅच. ठीक आहे. तर आता स्कॉलरशिपची जी बॅच आहे त्या स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओज पण आहेत आणि रेकॉर्डेड व्हिडिओज पण आहेत. ठीक आहे. मग आता हे जे व्हिडिओज आहेत किंवा ही जी बॅच आहे ही बॅच कशी घ्यायची किंवा किती रुपयाला आहे? तर मुळात आपली बॅच ही अत्यंत कमी दरामध्ये आहे. किती रुपयाला? तर 499 रुपयाला आपली इयत्ता 4थीची सुद्धा बॅच आहे आणि इयत्ता 7वीची बॅच जर तुम्ही घेतली तर ती देखील 499 रुपयाला आहे. ठीक आहे. म्हणजे अतिशय कमी दरामध्ये आपल्याला ह्या दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या दोन्ही बॅचेस उपलब्ध होत आहेत. आता या बॅचमध्ये काय आहे? तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर पण आहेत आणि लाईव्ह लेक्चर पण आहेत. याच्यामध्ये आता आपली एक्झाम जोपर्यंत येते तोपर्यंतचा सगळ्याच्या सगळा सिलेबस जो काही असेल आपला, जो काही 4थीच्या स्कॉलरशिपचा सिलेबस आहे, जो काही आपल्या 7वीच्या स्कॉलरशिपचा सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. याच्याच सोबत अजून आपण काय एक्स्ट्राचं देतोय? तर याच्यासोबत आपण देतोय टेस्ट सिरीज. ठीक आहे. हे जे काही विद्यार्थी आहेत यांना आपण वीकली टेस्ट घेतल्या जाणार आहेत. टॉपिक वाईज त्यांच्या डेली बेसिसला टेस्ट असणार आहेत. ठीक आहे. मग आता एवढ्या सगळ्या टेस्ट सिरीज सोडवल्या जाणार आहे. तुम्ही कुठल्याही डिव्हाइसेसवर ही जी बॅच आहे ती बॅच बघू शकता. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, तुमच्याकडे टॅबलेट असेल किंवा मोबाईल असेल, तुम्ही कशावरही ही बॅच बघू शकताय. ठीक आहे. आता हे तर झालं बॅच बद्दल. एक्झाम बद्दल अजून एक छोटीशी अपडेट जी आहे ती अपडेट अशी आहे की एक्झामचा फॉर्म भरावा लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. मग आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरता येणार आहे? तर फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे 30 डिसेंबर 2025 पासून. म्हणजे आता परवापासून ते फॉर्म सुटलेले आहेत आपले. परवापासून त्याची मुदत सुरू झालेली आहे. आता याची लास्ट डेट काय? तर याची लास्ट डेट आहे 2 फेब्रुवारी 2026. आता याच्यानंतर सुद्धा काही डेट्स आहेत तिथे. नोटिफिकेशन जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला लेट फी भरून आता 2 फेब्रुवारी पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची लेट फी लागणार नाहीये. परंतु 2 फेब्रुवारी नंतर जर तुम्ही फॉर्म भरले तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला लेट फी जी आहे ती लेट फी लागणार आहे आणि त्याच्या सुद्धा काही स्पेसिफिक डेट्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी तर असंच म्हणेल की 2 फेब्रुवारीच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून द्या जेणेकरून कुठल्याही पद्धतीची लेट फी लागणार नाही. म्हणून मी 2 फेब्रुवारीच इथे तारीख टाकलेली आहे. बाकीच्या डेट्स मी दिल्या पण नाहीये. ठीक आहे. तर 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरा. 2 फेब्रुवारीच्या आधी फॉर्म भरला की तुम्हाला ती एक्झामला अपियर होता येणार आहे. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला एक सांगितलं की ही बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला घेता येईल. मग आता बॅच कशी घेता येईल? तर बॅच घेण्यासाठी आपलं जे इग्नाइट पाठशालाचं ऍप आहे, ऍपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल. तुम्ही इग्नाइट पाठशालाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इग्नाइट पाठशालाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे असं 2 नंबरला कोर्सेस येतील. ठीक आहे. हे जे कोर्सेस आहेत ना ह्या कोर्सेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोर्सेसवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने इथे इयत्ता 4थीचं स्कॉलरशिप आणि इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप असं दिसेल. ठीक आहे. मग हे तुम्ही घेतलं की इथे तुम्हाला बाय करायचंय. आता इथे तुम्हाला व्ह्यू कंटेंट दिसतंय कारण की आम्ही ऑलरेडी ती बॅच घेतलेली आहे, आमच्याकडे विकत आहे, त्याच्यामुळे आम्हाला ती व्ह्यू डिटेल्स दिसत आहे. ठीक आहे. व्ह्यू कंटेंट दिसतंय. तुम्हाला मात्र इथे बाय नावचं ऑप्शन येईल. बाय नावच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ती बॅच जी आहे ती बॅच विकत घेता येईल. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांनी ही बॅच विकत घ्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा जो आहे हा 26 एप्रिलच्या एक्झाम रोजी होईल. ठीक आहे. थँक्यू.